तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। दिल्लीतील जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ व वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला शेगावमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला। आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेत फिरून व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले। विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा बंद असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले। आवाहनाला प्रतिसाद देत अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली। या बंद दरम्यान शहरात शांततापूर्ण वातावरण राहिले। कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता। या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसून आंदोलन शांततेत पार पडले। MCN न्यूज मराठी करिता रवी शेगोकार, शेगाव। आजचा हा जो मोर्चा होता किंवा महाराष्ट्र बंद, जे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जसं महाराष्ट्र बंदची हाक दिली त्याला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो ॲज अ टीचर, ॲज अ फाउंडर ऑफ चळवळ बा भीमाची, ज्याच्या अंतर्गत ज्याचं उद्दिष्टच आहे की मुलांपर्यंत शिक्षण हे चांगल्या दर्जाचं पोचलं पाहिजे। त्या नात्याने मी आज इथे आलेली आहे। 20 जुलै हा भारताच्या इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदवला जाईल, कारण जिथे मुलं आपल्या शिक्षणाच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरतात, या देशात शिक्षणासाठी त्यांना पोलिसांच्या हातून इतक्या म्हणू शकतो आपण ब्रुटली मारपीट केल्या जाते। दंडांमध्ये खिळे असतील किंवा टिअर गॅस असतील किंवा असं ट्रीट केलं गेलं जसं ते टेररिस्ट आहेत। जर देशाच्या भविष्यासोबत इतक्या वाईट प्रकारे ही सरकार वागत असेल तर आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून आमचा या सरकारचा जाहीर निषेध आहे। तसं मी एक टीचर आहे, मी न्यूट्रल आहे, मी कोणत्याच पक्षाला सपोर्ट करत नाही, पण तरीही आज मनापासून त्या विद्यार्थ्यांसाठी, माझे स्वतःचे विद्यार्थी आहेत, आज खरंच त्या विद्यार्थ्यांसाठी खूप वाईट वाटते, म्हणून त्या विद्यार्थ्यांना सपोर्ट करण्यासाठी मी इथं आलेली आहे। काय मागणी आपली? मागणी काय आपली? मागणी हेच आहे की जे सर्वात भ्रष्ट शिक्षण मंत्री आहेत आपले, ज्या सर्वात भ्रष्ट सरकारमधले सर्वात भ्रष्ट सरकार मंत्री आहेत, त्यांनी थोडीशी लाज वाटून राजीनामा दिला पाहिजे। कारण तुम्ही ही फक्त नीट पेपर लीकची गोष्ट आहे, पण तुम्ही जर सगळेजण इथं जमलेले अभ्यासू असाल, कधीतरी पेपर वाचला असेल, डेटा जमा केला असेल, तर तुमच्या लक्षात येईल की NCERT जवळपास महाराष्ट्रातल्या सर्व शाळा आता NCERT स्कूल होणार आहे। म्हणजे जे बुक्स आहेत बालभारतीच्या पब्लिकेशन ते NCERTच्या बोर्डमध्ये कन्वर्ट होणार आहे। आणि NCERTमध्ये तुम्ही ज्यावेळेस नीट अभ्यास करसाल, तुम्हाला अशा काही गोष्टी समोर येतील की जर तुम्ही खरंच अभ्यासू असाल तर तुमचं डोकं खरंच थोड्या वेळासाठी सून पडून जाईल। 9वीच्या पुस्तकात जिथे मुलं 9वी हा 10वीचा बेस आहे, जिथून मुलं घडतात, त्या 9वीच्या पुस्तकातला प्रस्तावना हा पार्ट NCERTच्या पुस्तकातून स्किप केलेला आहे। समाजवाद म्हणो किंवा धर्मनिरपेक्ष हे जे शब्द आहेत, ज्याच्या भरोशावर आपल्या देशाची नीव आहे आपण म्हणू शकतो किंवा स्तंभ आहेत, कुठेतरी आपण सगळे समाजाचे लोक आज एकसोबत जमून प्रोटेस्ट करू शकतो, आपले सण साजरे करू शकतो, ते शब्दच त्या बुक्समधून गायब करण्यात आलेले आहे। मराठा साम्राज्याचा जो नकाशा आहे तो त्याच्यातून स्किप करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या मुलांपर्यंत पोहोचायला पाहिजे पण त्या पोहोचल्या नाही पाहिजे, म्हणून या सरकारचं पाऊल आहे। म्हणून सर्वात मोठी मागणी एकच आहे की या भ्रष्ट सरकारचा सर्वात जो भ्रष्ट मंत्री आहे, शिक्षण मंत्री, त्याने सर्वात पहिला राजीनामा दिला पाहिजे। त्याच्यानंतर दुसरी मागणी अशी आहे की ज्या मुलांवर लाठीचार्ज झाला त्या दिवशी, कोणाच्या म्हणजे गोष्ट ऐकल्यानंतर डोळ्यातून आसू येतात, मुलांना मारले गेलं, एकाची हड्डी तुटलेली आहे, तरी पण पोलीस त्याच्याहून